नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मार्गदर्शक हाडके सर. शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांचे आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, नुसती परीक्षा देऊन चालत नाही, तर त्या परीक्षेचे आणि निवडीच्या प्रक्रियेचे सूक्ष्म गणित आपल्याला माहिती असायला हवे. आज आपण पवित्र पोर्टल अंतर्गत होणाऱ्या शिक्षक भरतीमधील मुलाखतीची जी काही 100 गुणांची विभागणी आहे, म्हणजेच विथ इंटरव्ह्यू, जर आपण 100 गुणांचे जे काही गणित आहे ते अतिशय प्रभावीपणे आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, कारण यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली दडलेली आहे. मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो काय मुलाखतीचा टप्पा आहे त्यामध्ये मुलाखती देताना 100 गुणांची विभागणी कशी असेल ते पाहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. सर्वात आधी आपण विभाग 1 पाहणार आहे. तुम्हाला निळा जो काय चार्ट दिसत आहे त्यामध्ये पहिला घटक आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. सर्वात आधी आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची टेट परीक्षा. कारण मित्रांनो, या परीक्षेतील गुणांचे एकूण 75% वेटेज तुमच्या निवडीमध्ये धरले जाते. आता जर तुम्ही पहिली इमेज आहे त्या इमेजमधील उदाहरण जर तुम्ही नीट समजावून पाहिलं तर तुम्हाला 200 पैकी 140 गुण मिळाले असतील टेट परीक्षेमध्ये. तर त्याचे 75% रूपांतर गुणात करायचे आहे आपल्याला. तर या विभागाचे जे काय कमाल गुण आहेत, म्हणजेच तुम्हाला निळा जो चार्ट दिसतो आहे पहिला त्यामध्ये, तर या विभागाचे जे काय कमाल गुण 75 आहेत. म्हणजेच लेखी परीक्षेत तुम्ही जेवढे आघाडी घ्याल तेवढा तुमचा पाया मजबूत होणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे येऊया. तर दुसरा टप्पा आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, जो तुम्हाला स्काय ब्ल्यू अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे. तर यामध्ये तुम्हाला त्यामध्ये दुसरा टप्पा आहे तुमच्या प्रोफेशनल डिग्रीची जी काही माहिती आहे, किंवा यामध्ये तुमच्या पदवीच्या श्रेणीनुसार गुण दिले जातात. त्यामध्ये तुम्हाला समजलेच असेल की विशेष प्रावीण्य असल्यास तुम्हाला 5 गुण मिळतील. प्रथम श्रेणीमध्ये म्हणजेच जर फर्स्ट क्लासमध्ये असल्यास तुम्हाला 3 गुण भेटतील. तसेच द्वितीय श्रेणी असल्यास 2 गुण, आणि जर तुमच्याकडे शिफारस केलेल्या पदापेक्षा अधिकची व्यावसायिक अर्हता असेल तर त्याचे अतिरिक्त 3 गुण मिळतात. म्हणजेच या विभागाचे एकूण कमाल गुण 8 आहेत. मग या 8 गुणांपैकी तुम्हाला तुमच्या जी काही व्यावसायिक अर्हता आहे तुमचं, म्हणजेच व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं D.Ed असेल किंवा B.Ed असेल, अशा पद्धतीने तुमचे कमाल गुण 8 आहेत. त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आता त्या पुढे आपण गेलो तर तिसरा आपला जो काही चार्ट आहे तो आहे, तुम्हाला हिरव्या रंगामध्ये दिसत असेल, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्हाला समजलेच असेल की 10वी 12वी पदवी असेल किंवा थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर यांचा या शैक्षणिक अर्हतेमध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये जर पाहिलं आपण तर तेथेही त्यांनी त्याच प्रकारे की जो दुसरा टप्पा होता व्यावसायिक अर्हता, त्याप्रमाणेच शैक्षणिक अर्हतेला पण कमाल गुण 7 दिलेले आहेत. म्हणजेच जास्तीत जास्त 7 गुण तेथे तुम्ही घेऊ शकता. आता आपण चर्चा करत आहे मुलाखतीचा जो काय टप्पा आहे त्या टप्प्याची. तर यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये विशेष प्रावीण्य असेल तुम्हाला तर 5 गुण तुम्हाला मिळतील. प्रथम श्रेणी असेल तर 3 गुण, द्वितीय श्रेणी असेल तर 2 गुण, आणि
पदापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असल्यास अतिरिक्त 2 गुण असे तुम्हाला या विभागाचे जास्तीत जास्त 7 गुण मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पुढे गेला तर त्या पुढं तुम्हाला एक चौथा टप्पा असणार आहे. आता थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. शेवटचा तुम्हाला जो काय गोल्डन कलरमध्ये एक चार्ट दिसत आहे, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचा आपण जो काय घटक आहे त्याकडे पाहणार आहे आणि याला जास्तीत जास्त 10 गुण आहेत. जर पाहिला आपण तर पहिला टप्पा, दुसरा, तिसरा टप्पा आपण समजून घेतला, तर चौथा टप्पा नेमका काय आहे तोही समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा जो काय मुलाखत व अध्यापन कौशल्य हा टप्पा आहे, तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आपल्याला आहे. मित्रांनो, हा तो टप्पा आहे जिथे तुमची खरी शिक्षक म्हणून चाचणी होते. यासाठी एकूण 10 गुण विभागलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मुलाखत. आता व्यक्तिमत्व व संभाषण यासाठी आहेत 5 गुण. तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमचा आत्मविश्वास येथे तपासला जातो. ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी जाताल त्यावेळेस तुमचं खरं जो काय आपण म्हणतो खरा चेहरा तो इथे तुमचा दिसणार आहे. मग पुढे आपण पाहिलं तर अध्यापन कौशल्य. त्यामध्येच दुसरा मुद्दा आहे अध्यापन कौशल्य. याच्यासाठी जे काय 5 गुण आहेत तर ते 5 गुण आहेत. मग आता अध्यापन कौशल्य हा जरी मुलाखतीमधील घटक असला तरी त्यामध्ये यात बरेच अजून उपघटक आहेत. त्यामध्ये 3 उपघटक आहेत. तर त्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये यात विषय ज्ञान व उपयोजन यासाठी 2 गुण दिलेले आहेत. त्यामध्येच दुसरा मुद्दा आहे पाठ नियोजन. यासाठी पुन्हा 2 गुण दिलेले आहेत. आणि तिसरा गुण आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग. यासाठी 1 गुण असे उपभाग दिलेले आहेत. मित्रांनो, हे 4 घटक आहेत जे मुलाखतीसाठी गुण विभागणी करणारे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि जर आपण पाहिलं तर हे जे काय घटक आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे पहिला घटक आहे तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 75 गुणांचा. दुसरा आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता 8 गुण. तिसरा आहे शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता यासाठी 7 गुण. आणि शेवटचा आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 10 गुण. असे मिळून 100 गुणांचे हे संपूर्ण गणित आहे. मुलाखतीला जाताना मित्रांनो अजिबात घाबरू नका. तुमची देहबोली सकारात्मक ठेवा आणि विषयाची मांडणी सोपी ठेवा. यासाठी वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करेलच. तुम्हाला ही माहिती मित्रांनो कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि तयारीसाठी आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी अपडेट येईल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत निश्चितपणाने शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. येणारी पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती जी टेट परीक्षा 2025ला झाली होती. डिसेंबर महिन्यात पवित्र पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता वाट पाहत आहे तुम्ही, म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कधी होतील. जाहिराती अपलोड झाल्यानंतर प्राधान्यक्रम कसे द्यायचे तर या संदर्भात मित्रांनो वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत निश्चितपणाने अपडेट सांगतच राहील. सर्व गोष्टी या क्लिअर करीनच. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आपल्या ह्या हाडके सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा.